तो थँक्यू सो मच सोनू। जाऊया आपण मैदानावरती सामना देखील तुम्हाला चांगला पाहायला मिळेल। दोन ताकदवर टीम, एका बाजूला जांभुली संघ आणि त्याला फाईट करतोय मांगरूळ संघ। मांगरूळ संघ टॉस जिंकलाय, तो फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगला आमंत्रित केलंय जांभुली टीमला। चेतनचा पहिला बॉल चांगला होता आणि डॉट बॉलने त्याने समाप्ती केली। त्याचबरोबर बिंदास आणि उत्तम ही सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळते। बिंदास शिशवई ॲज द ओपनर, सलामी जोडी मैदानावर। चांगला फटका, वाईड स्लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन फॉर 4 रन। तो चौकार येतोय दुसऱ्या बॉलवरती। दिनेश पाटील त्याच दरम्यान आमचे नांदिवली गावचे सन्माननीय उद्योगपती दिनेश पाटील साहेबांचं देखील आगमन होत आहे। वेलकम साहेब, तुमचं देखील स्वागत आहे व्यासपीठावरती। तुमचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय। पहिला बॉल फेकला चांगला चेतननं, त्याचबरोबर दुसऱ्या बॉलवरती बिनधास्तपणे चौकार दाखवला आणि आता मात्र मिळते सिंगल। तर एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती स्कोर बोर्ड वरती धाबा 5, धावसंख्या 5 पाहायला मिळते। मैदानावरती दोन संघ एकमेका समोर आहेत। एका बाजूला तुम्हाला मांगरूळ संघ पाहायला मिळेल, त्याचबरोबर तुमच्या समोर संघ आहे तो बिंदास शिशवी चालतात जांभुली संघ। यशच्या उद्ध्वस्त, फर्स्ट विकेट डाऊन, उत्तम माघारी परततोय, बॅक टू द डग आउट। या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली, या फेमस बॅटमनची कशी दांडीच उडवली, या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली, या फेमस बॅटमनची कशी दांडीच उडवली, या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली। तो पहिला विकेट मैदानाच्या बाहेर इथनं जातोय गोल्डन डकचा शिकारी उत्तम। नवीन फलंदाज वैभव मैदानावरती येतोय। बिंदास शिशवेनं 3 बॉल मध्ये 5 धावा बनवलेत आपल्या टीमसाठी। आज आपण पाहतो याच परिसरातील संघ खेळताना पाहायला मिळतील। पहिला मॅच जिंकलाय, खूप चांगली मॅच झाली पहिलाच ठाकूरपाडा आणि बोनोली या दोन टीम मध्ये। तर बोनोली टीमने मॅच जिंकला, त्याचबरोबर मांगरूळ विपक्ष जांभुली ही मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळेल। दोन्ही संघ चांगले आहेत, दोन्ही संघ ताकदवर आहेत, त्यामुळे सामना देखील प्रेक्षकांना चांगलाच पाहायला मिळेल। एक जबरदस्त स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। याची या चढोला हा क्रिकेटचा देखना सोहळा। फुल टॉस आणि या वीस मात्र फेकून देतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन फॉर 4 रन। तो चौकार येतोय फलंदाज वैभवच्या बॅट मधून, किती आक्रमक आहे येत्या क्षणी मोठे प्रहार। यावीस इनसाइड आउटचा फटका, जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। थोडस मागडं पडलं, सुरुवात मध्ये त्याने चांगली केली होती। 4 बॉल मध्ये 5 धावा दिल्या, मात्र विकेट टिपल्यानंतर इथे वैभव स्वतःला सिद्ध करतोय। आक्रमक खेळी यासाठी ओळखला जाणारा वैभव स्वतःच अकाउंट 4 धाब्याने खोललं तर लगातार चौकार पाहायला मिळाले।
तर याच दरम्यान आमचे जांभिवली गावचे अतिश पाटील साहेबांचं देखील आगमन होत आहे. वेलकम साहेब, तुमचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तर निश्चित या ठिकाणी धावसंख्या पहिलं षटक समाप्त झालं. 1-13 धाबा. मागच्या मॅच मध्ये आम्ही पहिला 58 धाबा बनवल्या होत्या बनवली टीमनं. चांगला फटका, पावपेचा भरपूर फायदा. चेंडू जाईल स्वर्गीय कातोर वारिंगे, त्याचबरोबर सचिन तेंडुलकर कक्षाच्या बरोबर मधनं बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बिंदास शिसवेच्या बॅट मधून 2 चौकार पाहायला मिळाले. बॅक टू द डगआउट. तीन चौकार लगातार 3 षटकारांसाठी प्राइज या ठिकाणी आतिश पाटील साहेबांकडनं 1200 रुपयाचं पारितोषिक. 1200 रुपयाचं पारितोषिक. 3 बॉल 3 चौकार, 3 बॉल 3 षटकार. बिंदास शिसवे इथे बाद झालेत. पहिला चौकार चांगला आला, मात्र स्वतःला कंट्रोल करू शकले नाहीयेत. पॉवर प्ले मध्ये ते मोठे फटके घेण्याचा प्रयत्न करत होते आणि इथे त्यांना संयम बाळगता आला नाहीये. फलंदाज बाद होते बिंदास शिसवे. स्कोर बोर्ड वरती धाबा लागल्यात. 2 बाद 17 धाबा. सेकंड पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज वापर केला जातोय यशवंत, त्याचबरोबर फलंदाज आलाय संदेश शिसवे. हा चेंडू चांगला आहे, चेंडू जायला लॉंगअप मध्ये मिळते 1 धाव. सिंगल धावसंख्या पुढे सरकते. टोटल स्कोर तुम्हाला 18 धाबा पाहायला मिळतील. एक जबरदस्त मॅच खऱ्या अर्थानं आपण पाहिले. दोन्ही संघ याच परिसरातील आहेत, त्यामुळे सामना देखील चांगला पाहायला मिळेल. चांगला चेंडू या ठिकाणी वैभव साठी. वैभव ऑफसाईडला खेळून करण्याचा प्रयत्न करतो. ड्री करून दाखवतात की ऑफसाईड मध्ये खेळायचं होतं. ऑफसाईड मध्ये तुम्हाला एकच क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतोय, लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वरती. त्याचबरोबर ऑन साईडला तुम्हाला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. 2 क्षेत्ररक्षक. एक क्षेत्ररक्षक तुम्हाला लॉंग ऑन वरती, तर दुसरा क्षेत्ररक्षक तुम्हाला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरती. असे 3 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वर. चांगला फटका स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाज बाद होतोय वैभव. बॅक टू द डगआउट. तर या ठिकाणी फलंदाज बाद झाल्यात. वैभव बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानावरती जातोय आकाश पाटील. संदेश शिसवे आणि आकाश पाटील, आकाश सावंत सॉरी या ठिकाणी आणि संदेश शिसवे ही जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. आता मात्र इथनं 3 फलंदाज माघारी गेलेत. खरं आता बिंदास शिसवे ज्यानं 2 चौकार दाखवले. उत्तम बाद झाला. एकी धाव त्याला बनवता नाही, त्याच्यानंतर 2 चौकार दाखवले होते फलंदाज वैभवनं. चांगला फटका. यावेळेस मात्र चेंडू जाईल स्वर्गीय बालाराम वारिंगे कक्षाच्या समोर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बांगर यांचं आगमन होत आहे. वेलकम दादा, स्वागत आहे तुमचं देखील. स्पर्धा म्हटल्यानंतर पूर्ण गावाचा सपोर्ट या स्पर्धेला राहिला.
गेली कित्येक वर्ष आम्ही स्पर्धा कव्हर करतो, पण पूर्ण गावाचा सपोर्ट या स्पर्धेला राहिला. आज ती स्पर्धा पुन्हा एकदा पाहायला मिळते. या गावाची मानाची सन्मानाची, या विभागाच्या मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. आता स्वर्गीय श्रीराम मस्कर स्मृती चषक 2019 फुलटॉस होता. इथे चांगला फटका, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न माघारी पळतावा लागतोय आकाशला. बॅक टू द डगआउट. इथे अजून एक धक्का लागलाय, मी म्हणेन जांभुळी टीमला. निश्चित इथे फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. नवीन फलंदाज, चांगला फटका, चेंडूची लाईन लवकर पिकअप केली आणि चेंडूला फेकून देतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. थँक्यू. तर 2 बॉल 2 षटकात तरी दाखवले तरी सुद्धा 1200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आतिश पाडे साहेब यांच्याकडनं ते पारितोषिक आहे. सन्माननीय आतिश पाडे साहेबांकडनं पारितोषिक बघा. येणारा बॉल 1200 रुपये. उलटा स्वतः चांगला ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कार्पेट ड्राईव्ह, चेंडू जाईल 100 कव्हरच्या रिजन मध्ये. चांगलं क्षेत्रक्षण, धावसंख्या पुढे सरकतीय. एकूण स्कोर 29. 29 धावा धाबडकावती लागल्यात. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत मैदानावरती. 4 फलंदाज, तर नवीन फलंदाज आलाय आकाश जाधव. चांगला फटका समोर घेतात, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतात. वेल जज, वेल कॅच. इथनं मात्र आकाशला माघारी पळतावा लागतंय. 5वा फलंदाज मैदानाच्या बाहेर. जय गालोबा जांभुली टीमला लागलाय 5वा धक्का. 29 या धावसंख्येवरती. तर यावेळी खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जबरदस्त संगीत सकाळच्या सत्रामध्ये साई भक्तांच्या साडी. तर या ठिकाणी चौकार आला. स्कोरबोर्ड वरती धावा झाल्या 33 रन्स. लास्ट बॉल. बॅटची एज, फलंदाज बाद. अजून एक धक्का दिलाय या ठिकाणी जांभुली टीमला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11.00 ची सरासरी गाठताना जयगालोबा जांभुली टीमने बनवल्यात 33 धावा. ड्रिंक्स ट्रॉली. थँक्यू. तर जाऊया आपण व्यासपीठावरती पुन्हा एकदा. तर रमेश शेठ हे देखील व्यासपीठावरती उपस्थित झाले, त्यांचे देखील आगमन झालंय. तर संदीपजी गवळी यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते पुन्हा एकदा रमेश शेठ यांचा सन्मान करावा. बऱ्याचशा संख्येने मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या स्पर्धेमध्ये. या ठिकाणी त्यांचा मान सन्मान करणं या स्पर्धेची परंपरा. त्या ठिकाणी आपण पाहतो महाराष्ट्राची परंपरा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून ती परंपरा जोपासली जाते. त्यानंतर आमचे दिनेश पाटील साहेब उद्योगपती डोंबिवलीचे, त्यांचे देखील स्वागत केलं जाईल. विनंती करतो ज्ञानेश्वर कोळेकर यांना की आपल्या शुभ हस्ते दिनेश पाटील साहेबांचा सन्मान करावा.
दिनेश पाटील साहेबांचा देखील या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान केला जातो। बरेचसे मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होतात आणि डोंबिवलीवरनं या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आमचे दिनेश शेठ पाटील यांचं देखील स्वागत केलं जाते। खूप मोठे व्यक्तिमत्व, थँक्यू सो मच। जाऊया आपण या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये मैदानावरती पुन्हा एकदा जाऊया योगेश मडवी यांच्याकडे। तर निश्चित त्या ठिकाणी आपण पाहतो फलंदाज बाद झाले 6 बाद 33 धावा, 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि नेक्स्ट मॅच देखील तुम्हाला चांगली पाहायला मिळेल। चला रिपोर्टिंग साठी दोन्ही संघाचे कॅप्टन या टी शर्ट घेण्यासाठी पंशीपाडा आणि पिंपळोली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग द्यायची आहे। तर जाऊया आपण ना मैदानावरती। षटक क्रमांक 4 सुरू होईल। स्कोरबोर्ड वरती धावा लागल्यात फक्त 33 धावा आणि षटक क्रमांक 4 फेकलं जाईल राकेशच्या माध्यमातून। मनीष आपण या इकडे, मनीष कोलेकर यायचं आपण। तर या ठिकाणी अजून एक आम्ही सन्मान घेतोय। तर आमच्या व्यासपीठावरती त्यांच्याच माध्यमातून 2 दिवसापूर्वी एक स्पर्धा पार पाडली। खूप चांगलं आयोजन देखील त्या स्पर्धेमध्ये होतं। निश्चितच त्या स्पर्धेमध्ये 3 बाईक देखील आम्ही पाहिल्या। खूप चांगलं भव्य दिव्य आयोजन। ते आमचे आतिशदादा पाटील यांच्या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान केला जाईल। एक जबरदस्त व्यक्तिमत्व। तर मनीष कोलेकर यांच्या शुभ हस्ते आतिशदादा पाटील यांचं स्वागत केलं जाईल। व्यासपीठावरती उपस्थित देखील झाले दादांची तुम्ही पाहू शकता। आम्ही देखील त्या स्पर्धेमध्ये निश्चित आम्हाला देखील आमंत्रित केलं होतं। निश्चितच प्रत्येकावरती भरपूर प्रेम, प्रत्येक समालोचक असो, प्रत्येक खेळाडू असो, प्रत्येक स्पर्धा असो, प्रत्येकावरती खूप प्रेम आहे। क्रिकेटवरती खूप प्रेम निश्चितच आतिशदादांचं आणि त्या ठिकाणी मनीष कोलेकर यांच्या शुभ हस्ते आतिशदादांचं स्वागत केलं जात आहे। थँक्यू सो मच। ओल्ड कॉमेंट्री बॉक्स योगेश मडवी। तर निश्चित चौकार देखील मारलाय पहिलाच बॉलवरती आणि इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, वाघाची दाढ, खेळला पाड, चेंडू सीमा पार, 6 रन। पारितोषिक असेल 500 रुपयाचं। बघा इथे बक्षीस देखील लावली जातात खूप संख्येनं। मात्र इथे स्कोरबोर्डवरती धावा लागल्यात आपल्याला पाहायला मिळतात। त्या वेगाने पुढे सरकत आहेत 43 रन्स। षटक क्रमांक 4 फेकले जात आहे। तर आज मी मगाशी सांगितलं की याच परिसरातील संघ खेळणार आहेत, त्यामुळे तुम्हाला चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल। तर बॉल पुरवायचा आहे मैदानावर। तर या ठिकाणी आपण पाहतो लगातार मोठे फटके येतात। बॅटिंग साठी आपण पाहिला फलंदाज 7व्या क्रमांकाचा आतिश, मात्र आतिश खेळ करतो मैदानावर। निश्चित आपल्याला पाहायला मिळेल चांगलं क्रिकेट आज। इथे 2 खेळाडू मैदानावरती 7व्या 8व्या क्रमांकाचे आणि धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळाली 43 रन्स। आता एक चांगल्या धावसंख्येकडे मार्गक्रमण केलं, तर 2-3 षटकामध्ये आपल्याला अवघ्या पाहायला मिळाल्या होत्या। अवघ्या धाबा पाहायला मिळाल्या 33 धाबा। त्याच्यानंतर हल्ला बोल केला 2 बॉलवरती आले 10 धाबा। आता इथं पाहायचंय निश्चित आपल्याला स्कोरबोर्ड वरती धाबा पाहायला मिळतात त्या 43 रन्स। षटक क्रमांक राकेश 4 थोडस मागणं फोडलं जात आहे। आज बघा सुट्टीचा दिवस नाहीये तरी सुद्धा प्रेक्षक वर्ग खूप संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। सेकंड अटेम्प्टला एकाच्या हातातून दुसऱ्याच्या हातामध्ये, मात्र इथे माघारी परतावं लागेल फलंदाज आतिश। बॅक टू द डग आउट।
फलंदाज बाद झालाय. चांगलं संगीत ऐकवलं जातं डीजेच्या मास्टरनं. चांगला बॉल इथे बॅक ऑफ द हँड ज्या बॉलला म्हटलं जातं. स्लोवर गतीचा चेंडू बॅक ऑफ द हँड या ठिकाणी फेकला गोलंदाजानं. कारण जेव्हा तुम्ही स्लो बॉल फेकता तेव्हा तुमचा जो फिंगर रोटेशन आहे तो तुम्हाला या बॉलवरती पाहायला मिळतो. अर्थात त्या बॉलला असं देखील म्हटलं जातं की पामचा उपयोग अर्थात बॅक ऑफ द हँड असं देखील म्हटलं जातं या बॉलला. आणि तो बॉलचा वापर केलाय कारण ऍक्शन तुमची तीच असते. त्याच ऍक्शन तुम्ही चेंडू फेकता. फक्त बॅक ऑफ द हँडचा वापर करता आणि तो बॉल स्लो फेकण्याचा प्रयत्न करता. आणि तोच प्रयत्न इथे पाहायला मिळाला. तर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 44. कमबॅक मिळवलं. कौतुक करेल राकेशचं. जरी 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले तरी मात्र त्यांना येणारे 3 बॉल चांगले फेकले. अर्थात आतिशला बाद केल्यानंतर थोडासा दबाव टाकला. 44 लॉस ऑफ 7 विकेट. 7 बाद 44 धाबा ही धावसंख्या तुम्हाला जे गेलोबा जांभिवली टीमची पाहायला मिळते. तर या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती. फलंदाज बाद झाले. सॉरी या ठिकाणी. तर अजून एक धक्का अर्थात 8वा फलंदाज मैदानाच्या बाहेर. स्कोरबोर्ड वरती धावा लागल्यात 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44 रन्स अर्थात 11.00 ही सरासरी कायम राहिली. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली. तर बोहंडवीचे मनोज पाटील यांना देखील विनंती करतो की आपण आला असता तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या देखील स्वागत. तर या ठिकाणी आपण पाहतो 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. चांगला बॉल पॅडवरती होता. अपिलामध्ये उत्साह कमी होता. निश्चित या ठिकाणी आपण पाहिलं लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. एकूण स्कोर तुम्हाला पाहायला मिळेल स्कोरबोर्ड वरती 45 धाबा. निश्चित 50 ते 55 धाबेचं टार्गेट जरी ते आखलं मी म्हणेन जांभळी टीमनं तरी सुद्धा सामना चांगला पाहायला मिळेल. जांभळी टीमकडे गोलंदाजी चांगली आहे. मांगूर टीमची बॅटिंग देखील मजबूत आहे. चांगला फटका आजच्या दिशेनं क्षेत्ररक्षक जज करतात. विकेट नंबर 9. 9वा फलंदाज गेला मैदानाच्या बाहेर. साई बाबा कहता है कि मत सोच इतना. टोटल झाली ती 45. 9 विकेट. आणि जेव्हा विकेट पडलं तेव्हा आम्ही तुम्हाला सांगितलं की 9वा विकेट. तर तुम्ही प्रत्येक वेळा का विचारता लक्ष ठेवा. जेव्हा आम्ही फलंदाज बाद झाला तेव्हा सांगितलं की 9वा फलंदाज बाद झाला. आणि इथे मात्र मोठा फटका क्षेत्ररक्षक जज करतात. ऑल आउट. जय गलोबा जांभिवली टीम 45 ऑल आउट होते 45 या धावसंख्येवरती.
ते या ठिकाणी टॉस उडवण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित व्हायचे तर मॅच असेल या ठिकाणी फणसीपाडा विपक्ष पिंपलोडी तर निश्चित त्याच्यानंतर मॅच शिवाजी हिल्ला पोलीस स्टेशन शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि हिललाईन पोलीस स्टेशन असा शो मॅच तुम्हाला पाहायला मिळेल तर टॉस साठी दोन्ही कॅप्टन आपण लवकरात लवकर उपस्थित व्हा आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फॉर द टॉस या पण टॉस साठी मॅच असेल तिसरा या मॅच मध्ये झालं काय की जांभोली संघ 45 धाब्यावरती ऑल आउट झाला ज्या संघाची सुरुवात दमदार झाली आणि असं वाटलं होतं की इथे एक चांगली धावसंख्या उभारेल मात्र इथे गोलंदाजांनी केलेली मेहनत चेतनला मिळाल्या 1 सफलता यशवंतला मिळाल्या 2 सफलता त्याचबरोबर मनोजने घेतल्या 2 सफलता आणि राकेश ज्यानं गोलंदाजी करताना 2 विकेट आणि शेवटचं ओव्हर देखील यशवंत फेकलं आता यशवंत स्पेल राहिलं 2 षटक त्याने धावा खर्च केल्या 9 आणि त्याचबरोबर 4 विकेट ही त्याची कामगिरी तर या दरम्यान सन्माननीय गुरुनाथ पाटील आणि राम पाटील साहेब यांचं आगमन होत आहे वेलकम दादा या स्वागत आहे तुमचं सोनू तर चला फणसीपाडा संघ लगेच आपण फणसीपाडा टीमचा संघाला ग्राह्य फणसीपाडा टीम जवळचा संघ आहे त्यामुळे आपण लगेच या टॉस साठी अजूनही नाही कारण तर पिंपलोली संघाचा संगणक आमच्यापर्यंत पोहोचलाय त्यामुळे फणसीपाडा टीम अजूनही आपला संगणक नाही घ्या कारण बोराडे बघा आपला संघाचा संगणक अजूनही येत नाही घ्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल फणसीपाडा टीम लगेच या आपण उशीर झालाय कारण जेव्हा मात्र पहिले सत्र समाप्त होतं तेव्हा आम्ही लगेच घेतो तर लगेच या आपण तर निश्चित या ठिकाणी जाऊन आपण मैदानावर 46 धाब्याचं लक्ष असेल मॅच मध्ये सामना चांगला जरूर पाहायला मिळेल मांगरूळ विपक्ष जांभोली जरी जांभोली संघाने 45 धावा बनवल्यात तरी मात्र त्यांची गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे त्यामुळे आज त्यांना ताकद सिद्ध करावी लागेल मग मांगरूळ टीमचं देखील कौतुक करेल ज्यांची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली आणि आता जर बॅटिंग मध्ये त्यांची कमाल झाली तर हा मॅच देखील ते जिंकू शकतात जाऊया आपण पुन्हा एकदा कमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन येतात सोनू बांगर पालेगावाला आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला चषक ठेवलाय पालेगावाला आज आनंदी आनंद झाला चषक ठेवलाय पालेगावाला थँक्यू सर तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये सर्वप्रथम टॉस घेऊया निश्चितच या ठिकाणी येत आहेत तर अतिथ्यांना विनंती करेल अतिथ्या पाटील यांना विनंती करेल आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस घ्यायचा आहे तर दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित होतात निश्चित सामना आपण सुरू करूया जाऊया आपण मैदानावर थँक्यू सो मच योगेश मडवी जाऊया मैदानाच्या आतमध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सर्वांचं सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करेल मॅच क्रमांक आजच्या दिवसातील दुसरा तुम्ही या ठिकाणी पाहतात एका बाजूला जय गोलोबा क्रिकेट संघ जांभेली गाव विपक्ष इकडे निशांत 11 मांगरूळ संघ या ठिकाणी एका बाजूला असेल तर खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं पहिल्या सत्रामध्ये जांभोली संघाने फलंदाजी केली एकूण 45 धावा बनवल्या तर 46 धावेचं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती आहे मांगरूळ संघाची सुनील आणि तुम्हाला पाहायला मिळेल राकेश ही सलामी जोडी मैदानावरती आहे पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे ते षटक मात्र आता इथे
जांभेली संघाचा बिंदास सिसवे. तर इथे 9 पॉइंट ची सरासरी गाठायची तुम्ही पाहू शकता. 46 धावा बनवायच्या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. लोवर फुलटॉस बॉल झेलची संधी होती. इथे बघा झेल ड्रॉप. पहिली चुकी केली जाते कारण सुनील सारख्या फलंदाजाचं झेल इथे सोडलं गेलं. तर सुनील मध्ये देखील मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. या ठिकाणी पहिलं जीवदान मिळतं सुनीलला. धावसंख्या 1 आपण पाहू शकता. स्वतःच आणि संघाचं खातं एका धावेने ओपन करता धावांचा श्री गणेश होतोय. मॅच क्रमांक दुसरा तुम्ही पाहता याच पद्धतीतील बिग बॅट मॅच. जरी धावा कमी असल्या तरी देखील जांभेली संघ फाईट देण्याचा प्रयत्न करतील. ओव्हर द विकेट डेट घोषित करतात पंच. रणवे मध्ये थोडासा अडथळा कारण निश्चितच मी असं का म्हटलं की फाईट देण्याचा प्रयत्न करतील कारण बिंदास सिसवे एक अनुभवी गोलंदाज, त्याच्यानंतर आकाश देखील असेल, असे बरेचसे गोलंदाज. कारण जांभेली संघाची फलंदाजी एका बाजू चांगली नसेल तरी सुद्धा गोलंदाजी त्यांची खूप मजबूत आहे. ओव्हर द विकेट राकेश साठी चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑप्शन सोडून बाहेर जातोय. पंच जय पवार सरांचा इशारा येतोय. इट इज अ वाईट. हवांतर धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 2 धावा फलकावरती. खूप चांगला सामना आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये. जांभेली विपक्ष मांगरोल यांच्यामध्ये बिग बॅट मॅच. ओव्हर द विकेट फुलटॉस बॉल इथे मात्र आणि जबरपास कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑनच्या दिशेनं पहिला संघर्षमय चौकार येतोय राकेश पाटीलच्या बॅटमधनं. क्या बात है वनिया सुरवे. डीजे मास्टर देखील आज खूप लय मध्ये आहेत. तर निश्चित तिला पाहतो आपण. फुलटॉस बॉल होता त्या बॉलवरती योग्य ती दिशा दिली. 4 धावा एकवटल्या राकेशनं. ओव्हर द विकेट. हा बॉल इथे उंच गेलाय. जवळपास क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील उचलणार फेकणार तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. बघा पहिल्याच ओव्हर मध्ये पॉवर बेच्या पहिल्या षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. राकेश पाटीलकडनं मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 8 धावा फलकावरती. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल आणि इथे टापेज असेल. कॉटन बॉल चान्स. बिंदास सिसवे स्वतः गोलंदाज चेंडू खाली. अजिबात चुकी नाहीये. विकेट नंबर फर्स्ट डाऊन. पहिल्या क्रमांकाचा धक्का लागतोय निशांत 11 मांगरोल टीमला. फलंदाज राकेश पाटील. बॅक टू द पवेलियन. आमचे जवळचे मित्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कल्पेश या ठिकाणी उपस्थित होतात डोकेगावचे. कल्पेश वाकुर्ले ज्यांना निश्चितच या स्पर्धेचं टायटल सॉन्ग निश्चित गायलं होतं ते कल्पेश वाकुर्ले या ठिकाणी उपस्थित होतात. त्यानंतर सागर थोरवे देखील या ठिकाणी उपस्थित असतील. त्यांचा देखील आवाज आम्ही ऐकला. या स्पर्धेचे सॉन्ग कापशी क्रिकेट संघाचा सॉन्ग देखील त्याने गायला. असे आमचे जवळचे मित्र कल्पेश वाकुर्ले या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तर चला या ठिकाणी टॉस केला जाईल. योगेश मडवी टॉस घ्यायचा आहे. इथे मात्र 2 संघ पिंपलोली विपक्ष या ठिकाणी असलेला फन्सीपाडा. तो थँक्यू सो मच. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सन्माननीय आतिश पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास टॉस करायचा आहे. सामना असेल 2 ताकदवर संघ असत फन्सीपाडा. त्याचबरोबर पिंपलोली टीम चे कॅप्टन उपस्थित आहेत सन्माननीय आतिश पाटील साहेबांच्या शुभास टॉस. 5 षटकांचा मॅच आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. ट्रॅक टी शर्ट शूज हे कंपल्सरी आहेत. तो टॉस जिंकलाय फन्सीपाडा टीमनं. अभिनंदन करेल. तर टॉस जिंकलाय. निर्णय काय घेशील?
दोन मॅच मध्ये आपण पाहिलं, पहिल्या मॅच मध्ये चांगली धावसंख्या बनली, दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न होता, मात्र तिथे संघ ऑल आउट झाला. आता खेळपट्टीवरती धावा जास्त बनतात, तर जास्तीत जास्त निश्चित आज अपेक्षा कोणाकडनं बाळगशील आणि समोरच्या टीमला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील? 45 ते 50 पर्यंत. आज टीम मधून अपेक्षा जास्तीत जास्त कोणाकडनं? निलेश मिसाल, करण बोराडे. त्याचबरोबर स्पर्धेबद्दल काय म्हणाल? कारण चांगली स्पर्धा आपल्या विभागातील मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. खूप चांगलं आयोजन आहे, फक्त ग्राउंड चेंज झालाय. हा नेक्स्ट टाइम इथे खेळतोय आम्ही आज. थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक. टॉस गमावलाय, बॅटिंग करायची, कारण आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग करणारा संघ जिंकलाय, तर इथे बॅटिंग करताना लक्ष कितीपर्यंत असेल आणि अपेक्षा तू कोणाकडनं बाळगशील की इथे चांगला खेळ होईल? आमचं लक्ष 70 ते 75 पर्यंत राहील आणि बॅटिंगचा बघितलं तर महेश, विष्णू, प्रथम, नयन हे चांगले खेळाडू आहेत, त्यांच्याकडनं जास्त अपेक्षा आहे माझी. तर तू ग्राउंडचं वर्णन कसं करशील? खेळपट्टी त्याचबरोबर पूर्ण ग्राउंड. ग्राउंड तर जबरदस्त आहे एकदम, आयोजन पण एकदम जबरदस्त आहे. थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक. तर टॉस जिंकला या ठिकाणी पंचपाडा टीमनं आणि फिल्डिंग निर्णय घेतलाय. जाऊया आपण पुन्हा एकदा कमेंट बॉक्स मध्ये. तर थँक्यू सो मच योगेश. आता मैदानाच्या आतमध्ये बघा खेळ सुरू आहे. निखिल मैदानावरती आला, निखिलने देखील एक चौका अडकला आणि या बॉलवरती इथे सुनील शाकेंवरती होता. पुन्हा एकदा 2 धावा मिळतात. धावा संख्या इथे पुरुषोक्ती 15 धावा फलकावरती आहेत. सेकंड क्रमांकाचा गोलंदाज. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आला आकाश. या ठिकाणी आपण पाहतोय आकाशचा वापर केलाय आणि आकाशने इथे 3 चेंडू फेस केले आणि 7 धावा खर्च केल्यात. सुरुवात थोडीशी मागणी पाहायला मिळते आकाशच्या माध्यमातून. सुनील ऑन स्ट्राईक. सुनील साठी चेंडू बघा पडल्यानंतर आपण पाहिलं, थोडीशी उचली घेतली आणि अगोदरच बॅटचा बेस ओपन केला होता. तर सुनीलच्या माध्यमातून एक आगला वेगळा स्टान्स आहे, आगल्या वेगळ्या शैलीने खेळतात. निश्चित तुम्ही पाहू शकता मोठा फटका अटेम्प्ट करायचा होता लॉंग ऑनच्या दिशेनं आणि इथे मात्र बीट होतात पूर्णपणे डॉट बॉल. मोठा फटका अटेम्प्ट करायचा होता. बॅक टू द बॉलर. स्वतः गोलंदाज गेले होते आकाश. चेंडू जोपर्यंत पकडतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. धावा संख्या 1 ने पुढे सक्तिया 16 धावा दाबलकावती. मॅच बघा मी म्हटलंय रफ अँड टफ मध्ये तुम्ही पाहू शकता. निश्चितच आता पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथून मांगरोळ टीमला धावा बनवायच्या आहेत आणि या ठिकाणी आतापर्यंत या ओव्हरमध्ये 5 बॉल फेकले गेलेत, 8 धावा बनवल्या गेल्यात. मागच्या ओव्हरमध्ये देखील 8च धावा होत्या आणि इथे शेवटचा अंतिम बॉल आता शिल्लक. इकेसाठी चेंडू हवेमध्ये असेल, जज करताय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली, अजिबात चुकी नाहीये. विकेट त्या ठिकाणी होते. एक सुरेख झेल कॅरी केला. विकेट नंबर 2 डाऊन. दुसऱ्या क्रमांकाचा धक्का लागतोय. निशांत 11 मांगरोळ टीमला फलंदाज बाद. तर या ठिकाणी निश्चित पिंटा थोरबे साहेब यांचं देखील आगमन होतं आणि संजय गायकवाड या साहेबांचं देखील आगमन होतंय. तर व्यासपीठावरती यावं, विराजमान व्हावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये बघा 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. आकाशला देखील सफलता मिळाली आणि पहिल्या ओव्हरमध्ये बिंदास देखील त्याच प्रकारची गोलंदाजी केली होती, कारण एक गडी त्यानं बाद केला होता, 8 धावा कसे केल्या. त्याच प्रकारे सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये देखील आकाशनं 8 धावा खर्च केला, एक गडी बाद केला. एकूण आता फलकावरची टोटल 16 धावा फलकावरती आहे आणि आता इथून पॉवर प्ले समाप्त झालाय. या मॅच मध्ये आता तुम्ही पाहू शकता गरज असेल येणारे 18 चेंडू 30 धाब्याची गरज. मॅच बॉल निश्चित काउंटडाऊन या बॉल पासून सुरू असेल. या बॉल वरती आपण या बॉल पासून काउंटडाऊन सुरू असेल. इथून बघा तुम्ही पाहू शकता सामना कसा असेल. पॉवर प्ले आता समाप्त झालाय. 5 क्षेत्ररक्षक 30 गज घेण्याच्या बाहेर. इथून थोडीशी कठीणाई निर्माण होईल फलंदाजी करायला.
हा बॉल इथे ऑफ ड्राईव्ह तुम्ही पाहू शकता. कव्हर ड्राईव्ह, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. नवीन फलंदाज मैदानावरती आले सचिन, तुम्ही पाहू शकता सचिननं मैदानावरती खातं ओपन केलं. धावा संख्या 2 ने पुढे सरकेल. 18 धावा बलगावती. समीकरण बदललं. 17 चेंडूचा खेळ बाकी, 28 धाब्याची गरज आहे. इथून बिनधास्त देखील इथे मात्र डॉट चेंडू फेकावे लागतील, जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकावे लागतील आणि इथे मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. मैदानावरती तुम्ही पाहू शकता इथे कमीत कमी धावा कसं कराव्या लागतील आपल्या टीमसाठी. तरी मॅच शेवटपर्यंत रंगवायची असेल तर कबच्या दिशेने चेंडू गेला. 1 धाव कंप्लीट. अजून 1 धाव आपण पाहू शकतो. दुहेरी अंक येतोय, मात्र ओव्हर थ्रो होतोय. इथे बॅकअप साठी कोणी नाहीये बघा, बॅकअप साठी कोणी नव्हता आणि त्याच्या अभावी वेळ मिळाला आणि वेळेच्या अभावी इथे 1 धाव, 40 धाव एकवटली गेली. एकूण या बॉलवरती 3 धावा एकवटल्या. एक धाव खूप महत्वाची आहे. जांभील टीम साठी एक धाब्यासाठी मैदानावरती झगडत आहेत. मंगळूर टीमचे फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचते 3च्या मदतीनं 21-21 या धावसंख्येवरती. 2 बॉल 5 धावा खर्च केल्यात. तुम्ही म्हटलंय जर तुम्हाला सामना शेवटपर्यंत रंगवायचा असेल, आपल्या बाजूने ठेवायचा असेल तर विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. आता दुसऱ्या बाजूला स्ट्रायकरवरती सुनील साठी चेंडू बघा, या ठिकाणी स्वीट चिटचा फटका, लाजवाब स्ट्रोक. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुनीलच्या बॅट मधला हा चौकार. चौकार येतोय फलंदाज सुनीलच्या बॅट मधला. धावा संख्या 4 ने पुढे सरकेल. 25-25 धावा. स्वीप करायचा होता, पॅडन स्वीप करायचा प्रयत्न केला. 1 धाव तर कंप्लीट. नकार देतात. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि इथे बघा बिंदासने देखील हा षटक जबरदस्त थोडासा मागडा ठरतोय, कारण इथे मात्र 4 चेंडू त्याने फेकलेत. तब्बल धावा खर्च केल्यात. 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. मी म्हटलं होतं इथून 30 धावा बनवायच्या त्या 3 ओव्हर मध्ये आणि इथे मात्र 10.00 ची सरासरी रिक्वायर्ड रन रेट होता. आणि या 4 बॉल मध्ये त्याने 10 धावा खर्च केल्या. मात्र उर्वरित 2 बॉल कशा प्रकारे असतील. स्ट्रायकरमध्ये सचिन ओव्हर द विकेट. हा बॉल स्वीट चिटचा फटका, क्या बात आहे. मागच्या बॉलवरती स्वीट चिट दाखवलं सुनीलला आणि या बॉलवरती अप्रतिम स्ट्रोक. फलंदाज सचिनच्या माध्यमातून चेंडू जाईल फाईट लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच. या बॉलवरती सचिनच्या बॅट मध्ये चौकाराला, म्हणजेच इथे समीकरण आता सोपं होत चाललंय. मॅच मध्ये निशांत 11 मांगरूळ संघाकडून शिरकाव केला जातोय. एकूण आता गरज असेल येणारे 5 शिल्लक. 13 चेंडू 16 धाब्याची गरज. 13 चेंडू 16 धावा. समीकरण बघा, इथे 18 चेंडू आणि 30 धाब्याचं होतं. मात्र या ओव्हर मध्ये 14 धावा 5 बॉल मध्ये खर्च केला. बिंदास सिस्वेला. मी म्हटलं तर सामना तुम्हाला शेवटपर्यंत रंगवायचा असेल तर इथून तुम्हाला विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. इथून तुम्हाला निर्धाव चेंडू फेकावे लागतील. मात्र तसं घडत नाहीये. शेवटचा बॉल होता, ब्लॉकर मध्ये फेकला गेला. शेवटचा अंतिम बॉल इथे निर्धाव फेकला जाईल. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. आता 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण फुल टोटल स्कोर जाऊन पोहोचतोय मांगरूळ संघ 30 या धावा संख्येवरती. मात्र अजूनही तुम्ही पाहू शकता 16 धावा आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावा आहेत. असे बरेचसे सामने आम्ही देखील पाहिलेत की निश्चितच कमी स्कोर मध्ये देखील फायटिंग दिली जाते. आता या मॅच मध्ये कशा प्रकारे टीम मॅटिंग केली जाईल मैदानावरती, कोणत्या गोलंदाजाला आणलं जाईल. मात्र हा षटक येणारं 4थं षटक खूप महत्वाचं असेल जांभिवली टीम साठी. डिझाईन तर व्यासपीठावरती आमचे पंचपडाचे सन्माननीय मयूर शेठ आरिवली साहेब उपस्थित आहेत, तर त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी विकास वारिंगे यांना विनंती करतो की आपल्या शुभ असे मयूर शेठ आरिवले यांचा आपण शुभ सन्मान करावं. या साहेब आपण व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये शुभ सन्मानित केले जाईल. क्रिकेट
निश्चित हा आवाज ज्यांचा तुम्ही ऐकता ते व्यासपीठावरती उपस्थित आमचे जवळचे मित्र कल्पेश वाकुर्ले या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा हा आवाज काप्रसिद्धी क्रिकेट संघाचा सॉन्ग या ठिकाणी त्यांनी गायला. खूप चांगला गोड आवाज. थँक्यू सो मच डीजे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. जलप्राशन मैदानावरती केले गेलं. आताच पाणी प्यायला गेलं. आता या मॅच मध्ये जर इथे मांगूस संघाला जांभेली संघाला पाणी पाजायचं असेल तर या ओव्हर मध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं घडवावं लागेल. तुम्हाला या ओव्हर मध्ये या जोडीला तोडावं लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल आणि इथे सातत्याने दबाव निर्माण करावा लागेल. प्रत्येकी बॉलवरती इथे तुम्हाला प्रेशर आणावं लागेल येणाऱ्या फलंदाजावरती आणि इथे या ओव्हर मध्ये तुम्हाला वेगळं काहीतरी घडवावं लागेल. 12 चेंडू 16 धावेची गरज. गोलंदाज येतात. 14 षटकामध्ये संदेशचा वापर केलाय. सेकंडमध्ये फलंदाज सुनील. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल इथे ओव्हर पिच होता आणि फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे बघा पूर्णपणे हवी झाले. फलंदाज सुनीलच्या बॅट बंदा सामन्याचा समीकरण उद्ध्वस्त करून देणारा षटकार. क्या बात है डीजे मास्टर. ओव्हर द विकेट. 10 धावेची गरज. मनसकीन दुसऱ्यांदा मोठा फटका केला जातो. यावेळेस फटका फसलाय. इथे जज करतात यशरक्षक बिंदास सिसवे. सफलता मिळतीये. अजूनही मॅच मी म्हणेन थोडीशी बाकी आहे कारण समीकरण असेल आता 10 चेंडू आणि 10 धावेची गरज. सुनील माघारी परततात. माझं सुनीलचं कौतुक करेल. सलामीला गेले होते. सलामी पासून खूप चांगली कामगिरी आपल्या टीम साठी केली. षटकार दाखवले. चौकार देखील पाहायला मिळाला. एकूण 15 धावांचं योगदान दिलं आणि इथे सुनील परत आहेत डगआउट मध्ये. जात आहे त्या ठिकाणी विकास त्या ठिकाणी असतील. मात्र संदेशला काहीतरी इथून वेगळं करावं लागेल. डॉट बॉल फेकावे लागतील. आता सेट बॅट्समॅन बाद झालेत. मात्र इथून नवीन फलंदाज मैदानावरती आहे. नवीन फलंदाज कशा प्रकारे करायचा हे देखील इथे विचार करावा लागेल. आणि 10 चेंडू 10चं समीकरण. हा बॉल क्लीन बॉल. मी म्हटलं या बॉल मध्ये तुम्हाला आतापासून तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. नवीन फलंदाज मैदानावरती आहे त्यामुळे इथे संदेश शिशमने केली. नवीन फलंदाज आता तो विकासची दांडी गोल. फलंदाज विकास. बॅक टू द पॅव्हिलियन. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली. या फेमस बॅटमनची कशी दांडीच उडवली. क्या बात है डीजे. थँक्यू सो मच. बघा डीजे मास्टरचं क्या टायमिंग आहे. सागरचं कौतुक करेल कारण जेव्हा मात्र आपण पाहतोय दांडी गोल केली जाते तेव्हा हा संगीत नक्कीच लावतात. खूप चांगलं टायमिंग डीजे मास्टरच्या माध्यमातून साधलं जातं. क्रिकेटमध्ये देखील जर तुम्हाला चांगले फटके मारायचे असतील तर तुम्हाला टायमिंग असणं खूप गरजेचं असतं आणि या ठिकाणी डीजे मास्टर देखील दाखवून देतात. जर तुम्हाला डीजे ऑपरेटिंग करायचे असेल तर तुमच्याकडे तसं टायमिंग पाहिजे. तर 9 चेंडू 10 धावेची गरज. नवीन फलंदाज आकाश. ओव्हर द विकेट. हा बॉल इथे ब्लॉकर मध्ये फेकला होता. क्षेत्ररक्षक येतात. चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेनं. 1 धाव कंप्लीट. 3 धावा एकवटल्या जातील का नाही इथे पाहता पाहता 3 धावा कंप्लीट. जिथे मात्र आपण पाहतो जवळजवळ 1 धाव हवी मध्ये तिथे 3 धावा होत आहेत. याचाच अर्थ जे क्षेत्ररक्षक होते त्याच्याकडे आपण पाहू शकता थोडस लेझी क्रिकेट होता. म्हणून तर आम्ही सांगतो फिटनेस लेवल असणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी फिटनेस लेवलला त्या क्षेत्ररक्षकाकडे नव्हती त्यामुळे इथे वेगाने धाव कंप्लीट वेगाने चेंडूला अडवला नाही गया आणि इथे 3 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या आता असेल फलकावरची टोटल 39. विजयासाठी गरज 8 चेंडू 7 धावेची गरज. सेकंड मध्ये असतील सचिन. सेट बॅट्समॅन आहेत. चौकार ठोकलाय. ओव्हर द विकेट.
फटका अक्रॉस द लाईन न केल्याचा होता. इथे तुम्ही पाहू शकता आडव्या बॅट न खेळण्याचा प्रयत्न बघा. इथे देखील हा बॉल निर्धाव फेकला जातोय. एक बॉल निर्धाव फेकला जातोय. दुसऱ्या बॉलवरती धाव विकेटली जाते. म्हणजेच एकूण तुम्ही पाहू शकता अजूनही मॅच इथे जिवंत आहे. आणि हा बॉल आता खूप महत्वाचा डॉट बॉल येतोय. आणि आता या बॉलवरती तर एकही धाव कसं केली नाही किंवा विकेट कॅरी केला तर शेवटच्या क्षणामध्ये सामना रंगेल. या तीरमध्ये शंका नाहीये. मग हा बॉल आडव्या बॅटने खेळून काढला. लॉंगाच्या दिशेने एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि ते 2 धावा कंप्लीट. शेवटच्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या. आणि आता मध्ये समीकरण जाऊन पोहोचलं मैदानावरती. फलकावरती तुम्ही पाहू शकता 41 41 धावा बनवल्या गेल्यात. विजयासाठी गरज असेल ती शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 5 धावेची गरज. नेक्स्ट मॅच इथे तुम्हाला पाहायला मिळेल हिल लाईन पोलीस स्टेशन विभाग असतील शिवाजीनगर पोलीस स्टेशन. पोलीस तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतील. पोलिसांमध्ये बिग पार्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल. बघा हा मॅच खूप इम्पॉर्टंट असेल. जर हा सामना जिंकला कोणत्याही संघाने जिंकला तर त्याला मिठू शेठ पाटील यांच्याकडनं 4,444 रुपयांचा कॅश प्राइज असेल. तर चला क्षेत्रक्षण लावून घ्या. आपण क्षेत्रक्षण दोरीत लावून घ्या. 6 चेंडू 5 धावेची गरज आहे. मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये येत आहेत. इथे वैभव पवार सेकंड मध्ये फलंदाज आकाश व द विकेट. पहिलाच बॉल वीरेंद्र सेवक स्टाईलला अप्पर कटच्या माध्यमातून भिडकावून दिलाय पॉइंटच्या दिशेला. थ्रो फेकी केली जाईल तोपर्यंत 3 धावा एक पडल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 शॉट. यस एकूण ह्या 2 धावा असतील. पंच जय पवार यांचं खूप चोख लक्ष तुम्ही पाहू शकता. आणि स्क्वेलिकचं पंच रतन मानेरकर देखील आहेत. पंचांचं चोख लक्ष तुम्ही पाहू शकता. एक धाव शॉट तुम्हाला पाहायला मिळते. आता तो 2 धावा. विजयासाठी 5 चेंडू 3 धावेची गरज. सचिन साडी चेंडू हलकेशा हाताने फक्त कव्हरच्या दिशेने खेळतायत. दिशा देत आहेत. एक धाव तर कंप्लीट. थ्रोफेकी केली जाते तोपर्यंत फक्त सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 44 44 धावा विजयासाठी गरज असेल. आता इथे 2 धावेची गरज. 4 बॉल शिल्लक आहेत. ओव्हर द विकेट. हा बॉल इथे पाहावा लागेल. लक्षम सोडून बाहेर जातोय. स्कोर लेवल होतोय. स्कोर बरोबर होतोय. धावांची बरोबरी होते. विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची गरज आहे. आता आकाश सेकंड मध्ये असतील. कशा प्रकारे सामना फिनिश केला जाईल MS धोनी स्टाईलला की आपल्या स्टाईलला. धाव घेतली जाते आणि या ठिकाणी आकाशने सामना फिनिश केलाय. मॅच समाप्त झाली आहे. सामना समाप्त झालाय. मॅच इथे जिंकली आहे निश्चय 11 मांगरोळ टीम ना. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत झालेला जांभेली टीमचा देखील आभार व्यक्त करेल या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल. लाईन अप करा, शेक हँड करा आणि इथे जाऊया आपण त्वरित मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड करेल.